कोकण स्वाभिमानासाठी लढणारा, अन्यायाविरोधात उभा राहणारा प्रदेश. पण आज तोच कोकण स्वतःलाच प्रश्न विचारतोय, माझा स्वाभिमान नेमका कुठं गेला? सिंधुदुर्गच्या भूमीत शिवसेना नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केलेले हे भाषण केवळ राजकीय टीका नाही, तर कोकणी माणसाच्या मनातील सल आहे. सत्तेचा गैरवापर, सरकारी मालमत्तेवर पक्षाचे झेंडे, पैशांच्या जोरावर होणारी मतदानाची संस्कृती आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उपस्थित केलेले प्रश्न, या सगळ्यावर त्यांनी थेट बोट ठेवलं. कोकणासाठी लढणाऱ्या वैभव नाईक यांचा पराभव आणि ठाकरे गटाला अपेक्षित यश न मिळणं, यामागं कोकणी माणसानं आत्मपरीक्षण करावं, असं आवाहन त्यांनी केलं. हे भाषण म्हणजे आरोप नाही, तर आरसा आहे. सत्तेला प्रश्न विचारणारा आणि समाजाला जाग करणारा आवाज आहे. आपलं कोकण आणि आपला सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकेकाळी एकच होता. पण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने विचारवंत होऊन गेले, लेखक होऊन गेले, साहित्यिक होऊन गेले, आजही आहेत, खेळाडू होऊन गेले, मोठमोठी राजकारणातली उत्तुंग अशा प्रकारची व्यक्तिमत्व होऊन गेली. हे जसं या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, तशाच पद्धतीनं हा सिंधुदुर्ग जिल्हा हा लढवय्या लोकांचा देखील जिल्हा आहे. या लढवई जिल्हा लोकांचा जिल्हा आहे. मला आठवतं 2009 साली मी मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि त्यावेळेला या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून मी या भागामध्ये येत होतो. माझ्याबरोबर काम केलेले अनेक लोक, त्यातले काही लोक आज आपल्याला सोडून गेले, याचा अर्थ स्वर्गवासी झाले, काही लोक हयात आहेत. मी पाहिलंय 2009 ते 2012 पर्यंत 13 पर्यंत मी मंत्री होतो, या भागाचा संपर्क मंत्री होतो. आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि 2012-13 साली या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं परिस्थिती, दादागिरी आणि कशा पद्धतीनं इथं सत्तेचा दुरुपयोग केला जात होता, ही जरा परिस्थिती तुम्ही सर्वांनी नजरेसमोर आणा. पण हा जिल्हा लढवय्या लोकांचा जिल्हा आहे. हा जिल्हा अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा जिल्हा आहे. हा जिल्हा न्यायाकरता कोणाबरोबरही संघर्ष करणारा हा जिल्हा आहे. त्या काळामध्ये मी ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मंत्री होतो, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा मंत्री होतो, या जिल्ह्यामध्ये फारसं काही त्या पक्षाची ताकद नव्हती. पण तरी देखील कैलासवासी गुरुनाथजी कुलकर्णी असतील, शिवराम भाऊ जाधव असतील, किंवा आमचे पुष्पसेनजी सावंत असतील, अनावकर गुरुजी असतील, शिवाजीराव कुबल असतील, बाळ कल्याणकर असतील, ममता बाळ भिसे असेल, नितीन वाळके इथं बसलेले आहेत, विक्टर डांटस त्या वेळेला असतील, या दानवीताई सावंत असतील, याच्यासारखी छोटी छोटी माणसं की ज्यांना कोणाचीही ताकद नव्हती, कोणाचाही पाठबळ नव्हतं, कोणाचाही त्यांना आधार नव्हता, त्यावेळेला माझ्यासारखा एक लढवय्या माणूस या जिल्ह्यामध्ये आला आणि या लोकांनी छातीचा पोट करून अन्यायाच्या विरोधात लढण्याची हिंमत दाखवली. या लोकांनी लढण्याची हिंमत दाखवली, ज्याचा उल्लेख मगाशी जान्हवी सावंतांनी केला. मला आठवतंय की त्यावेळेला मालवणची नगरपालिकेची निवडणूक लागली होती, वेंगुर्ला नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि सावंतवाडीची निवडणूक लागली होती. कुडाळ त्यावेळेला नगरपंचायत नव्हती. आम्हाला एकही उमेदवार मिळू द्यायचा नाही, अशा पद्धतीने इथल्या नेतृत्वानं शपथ घेतली होती आणि तशा प्रकारची दादागिरी देखील केली. आम्ही एक मोडका तोडका उमेदवार या ठिकाणी शोधला, आम्ही उभा केला. निवडणुकीला आल्यानंतर आम्हाला कुठला एकही हॉल मिळू शकला नाही, प्रचाराकरता एकही हॉल आम्हाला मिळू शकला नाही. पण आम्ही त्याच्या पुढचे होतो. मी तर स्वतः या भाई कासवकर वगैरे ही जी मंडळी आमच्याकडून उभी राहिली होती, मी स्वतः समुद्राच्या किनारी गेलो वाळूवर आणि वाळूवर सभा घ्यायला लागलो. कोणाची गरजच नाही. मासेमारी करणारे लोक त्या ठिकाणी असायचे, जाऊन उभा राहायचो, स्पीकर नसायचा, काही नसायचा. मी उभा राहिलो की लोक, मी जिथे जमेन उभा राहील तिथे सभा व्हायची. मला या ठिकाणचे त्यावेळेचे एसपी होते आणि एक महिला ऍडिशनल एसपी होत्या, त्या 10 वेळाला मला इथून सांगायच्या की तुम्ही इथून बाकी दिवसभर प्रचार करा, पण रात्री मात्र तुम्ही सिंधुदुर्गामध्ये वस्तीला राहू नका. तुम्ही जर रात्री राहिलात तर आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊ शकत नाही.
रात्री तुमचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही. आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की तुम्ही सिंधुदुर्गामध्ये वस्तीला राहू नका. ज्या ठिकाणी मी वस्तीला राहायचो त्या हॉटेलमध्ये 100 पोलीस अवतीभोवती असायचे. त्याच वेळेला मी एसपीला सांगितलं की तुम्हाला माझ्या जीविताचं रक्षण करायचं की नाही करायचं तुम्ही ठरवा. पण मी या ठिकाणी जो आलोय तो मी जर इथून जर रात्रीचा झोपायचा इथून पळून गेलो तर माझ्या लोकांची हिंमत आणि खच्चीकरण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रसंगी प्राणाला मुकलं तरी चालेल पण मी रात्रीचा याच ठिकाणी राहणार. मी जागा सोडणार. त्यावेळेला वेंगुर्ल्यामध्ये एक राईड झाली. नितीन वाळकेंना आठवत असेल, वेंगुर्ल्यामध्ये राईड झाली. आपल्याला सावंतवाडीची सभा सुद्धा तुम्हाला आठवत असेल, वेंगुर्ल्याची सभा आठवत असेल. मी माझा मोठेपणा सांगण्याकरता या ठिकाणी उभा नाही. मी एवढंच सांगण्याकरता उभा आहे की इथली माणसं ही लढवई आहे, इथली माणसं लढणारी आहे. त्यांच्या पाठीवर फक्त प्रेमानं पाठीवर थाप मारून लढ म्हणण्याची गरज आहे. ते लढणं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि त्याचं प्रदर्शन त्यांनी आम्हाला या ठिकाणी दाखवलं. आणि सावंत साहेब जिथं आम्हाला उमेदवार मिळत नव्हते त्यावेळेला बलाढ्य ताकदीच्या समोर एका वेळेला तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकल्या होत्या. मालवण जिंकली होती, वेंगुर्ला जिंकली होती, सावंतवाडी जिंकली. आणि ज्याचा जाणवीचा ताईंनी उल्लेख केला नगर जिल्हा परिषदेचा, ती जिल्हा परिषद सुद्धा आम्ही जवळजवळ घेतलीच होती. पण अवसानघात झाला. दिवस रात्र मी या ठिकाणी थांबत होतो येऊन की दादागिरी मोडीत काढली पाहिजे, लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे. कुणी इथे सभा घ्यायची नाही, कुणी इथे हॉल कोणाला मिळता कामा नये, कुणी यांना स्पीकर देता कामा नये, कुणी यांना राहण्याकरता लॉज देता कामा नये. अरे कुठल्या आम्ही लोकशाहीमध्ये वावरतो, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये वावरतो, कुठे वावरतो आम्ही? आणि म्हणून या ठिकाणी मी ठाण मांडून बसलो. पण त्याच वेळेला माझ्याच पक्षाने माझा घात केला. ऐन जिल्हा परिषद रंगात आम्ही आणली होती, उमेदवारी जवळजवळ फायनल झाल्या आणि वरून पत्र आलं. नाही त्यांना माहिती आहे मी राष्ट्रवादीत होतो, सांगितलं. हा तुम्ही पण होतात ना? नाही मी मगाशी सांगितलं मी राष्ट्रवादीचा. अहो पण त्याच पक्षाने मला मंत्री केला, तुमच्या पक्षांकडून मला मंत्री केला नाही. पत्रकारांनी एक गंमत म्हणून घ्यावी आमच्या मैत्रीमधली, बाकी काय घेऊ नये. आणि म्हणून मी त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होतो. मी सांगतोय राष्ट्रवादी पक्षाकडून आपण उमेदवार फायनल केले होते आणि जिल्हा परिषद जिंकणार म्हटल्यानंतर कोणतरी आमच्या नेत्यांना जाऊन भेटला आणि सांगितलं की आमचं जिल्ह्यामधलं वर्चस्व सुद्धा तुम्ही संपवणार असाल तर राजकारणामध्ये आम्ही करायचं काय. आणि मग त्याच वेळेला घेतली सिंधुदुर्गातली जबाबदारी, आपल्या सिंधुदुर्गातली माझी जबाबदारी ऐन वेळेला काढून घेतली गेली आणि आमच्या एका सहकारी नेत्यांच्याकडे ती जबाबदारी दिली गेली. ते सहकारी फक्त जबाबदारी घेतली पण त्या पुऱ्या निवडणुकीमध्ये एकदाही इकडे फिरले नाहीत. आणि म्हणून तरी सुद्धा मला वाटतं त्यावेळेला 14 की 15 आपण सदस्य त्यावेळेला निवडून आले होते जिल्हा परिषदेचे. आणखीन 7-8 नगरसेवक आपल्याला जिल्हा परिषद सदस्यांची गरज होती. मला एवढंच सांगायचंय की सिंधुदुर्ग जिल्हा हा लढवयांचा जिल्हा आहे, संघर्ष करणारा जिल्हा आहे. कोणी अन्याय केला तर त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा जिल्हा आहे, सुसंस्कृत जिल्हा आहे. आणि म्हणून वैभव मी आज सांगतो तुला, तू लढत राहा. उद्याचा भविष्यकाळ हा तुझाच आहे. उद्याचा भविष्यकाळ हा तुझाच आहे. तुझ्यासारखा तरुण नेतृत्व पक्षाला आज या सिंधुदुर्गामध्ये नजीकच्या काळात तरी मला वाटत नाही की तुझी बरोबरी करून करेल असा नेतृत्व आता उभं राहील असं मला वाटत नाही. राहिली ती चांगली गोष्ट आहे. एकाची 4 नेतृत्व उभी राहिली, पक्षाची ताकद वाढेल. पक्षाला तशा लोकांची गरज आहे, नाही अशातला भाग नाही. आणि म्हणून बांधवांनो भगिनीनो तुमचं अभिनंदन करतोय. कुठल्या नगरपालिकेमध्ये किती सदस्य निवडून आलात हे आता बाजूला ठेवा. 1 या 2 या ना तर 4 या. उद्या ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुका असतील, सर्वसाधारण सभा असतील, एखादा विषय जेव्हा स्थायी समितीमधला असेल, एखादा विषय जेव्हा विकास कामं करण्याचा असेल, त्यावेळेला जर जिथे कुठं भ्रष्टाचार होत असेल तिथं तुटून पडा आणि ज्याच्यावर कुठं अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरोधात लढा आणि न्यायाची चाड बाळगा. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तुम्हाला पक्ष उभा करायचा आहे. कोणत्या अडचणीमधून निवडून आलात यापेक्षा आपल्यासारखे अनेक जण उभे राहिले होते, मग आपल्याला का लोकांनी निवडून दिलं. आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे.
हे लक्षात ठेवा आणि आपण सर्वांनी त्या पद्धतीनं कामाला लागा. त्या पद्धतीनं कामाला लागा. अनंत अडचणी आहेत, अडचणी नाही म्हणून चालणार नाही. पैशाचा महापूर जातोय, पैशाचं काम करतच असतो, करत नाही अशातला भाग नाहीये. शेवटी पैशाला माणसं विकली सुद्धा जातात, असे अनेक अनुभव आहेत. पण एका गोष्टीचा विचार करा की आपण जर आपल्या धंद्यातून, व्यवसायातून घाम घालून, कष्ट करून, व्यापारातून किंवा चांगल्या मार्गाने पैसे जर आपण मिळवले, तर आपण पैसे एखाद्याला वाटायचे म्हटलं, द्यायचे म्हटलं तर किती देऊ शकतो? त्याला मर्यादा आहेत की नाही? स्वतःच्या धंद्या व्यवसायातून कमवलेले पैसे हे आपण वाटू शकत नाही, ठराविक मर्यादेपर्यंत देऊ शकतो. पण ज्या वेळेला अशा प्रकारचे हे बेमाप, वारेमाप, याचा हिसाब नाही, किताब नाही, प्रत्येक दानाच्या मागे पैसे वाटण्याचं काम, याचा अर्थ हे पैसे यांच्या स्वकष्टाचे नाहीत, हे यांच्या घामाचे नाहीत, हे यांच्या व्यवसायातले नाहीत, तर हे काळा पैसा, पाप मार्गाने आलेला हा पैसा आहे. आणि म्हणून यांचे वाटताना हात कापत नाहीत, यांचे हात कापत नाहीत. मला तुम्हाला सांगा, आज जे कोणी पैसे घेत आहेत आणि मतदान करतायत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की आज समाजामध्ये एखादा जर प्रामाणिक कार्यकर्ता असेल, तो निष्कलंक असेल, तो निष्कपट असेल, तो दिवस रात्र लोकांच्या उपयोगी पडत असेल आणि तो जर लोकांच्या जनसेवेमध्ये स्वतःला रात्रंदिवस वाहून घेत असेल, तर बऱ्याच वेळेला लोक त्याची जातपात बघत नाहीत, त्याचा धर्म बघत नाहीत, त्याची परिस्थिती बघत नाही. तर समाजामध्ये आजही चांगुलपणा आहे की लोक एकत्र येतात, ते सांगतात हा पोरगा चांगला आहे, ही पोरगी चांगली आहे, ह्यांना संधी दिली पाहिजे, ह्यांना संधी दिली पाहिजे. त्यांचं चारित्र्य बघितलं जातं, त्यांचं काम बघितलं जातं, त्याचा प्रामाणिकपणा बघितला जातो, त्याची जनसेवा बघितली जाते. हे असे जर पैसे वाटून जर उमेदवार निवडून यायला लागले, तर समाजामध्ये अशी चांगली माणसं असून त्यांनी कधीतरी भविष्यामध्ये निवडणूक लढण्याचा स्वप्नात पण विचार करू शकत नाही. कारण मी हे सांगितलं, हा पॅरामीटर आता असणार नाही. तर पैसे जास्त कोण वाटू शकतो त्याला आम्ही निवडून येऊ शकतो, त्यालाच फक्त द्या उमेदवारी, असं जर झालं तर समाजामध्ये फार मोठी अधोगती होईल, फार मोठी अधोगती होईल, समाजाचं फार मोठं नुकसान होईल. भावी पिढीमध्ये किंवा पुढे भविष्यामध्ये सामान्याच्या सामान्य माणसाला स्वप्नात सुद्धा विचार करता येणार नाही की मी सुद्धा चांगलं काम केलं तर लोक माझ्या पाठीशी उभे राहतील. हा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही. तर तो मनातून मोडून पडेल, कोलमडून पडेल. अरे सगळं माझ्याकडे आहे, पण माझ्याकडे पैसा नाही, मला कोण मत देणार, मला कोण मत देणार? आणि हा जर विचार बळावला तर सगळ्यांचा आत्मघात ठरेल, आत्मघात ठरेल. पैसा पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, पण हा पैसा कुठून येतो? पैसा कसा येतो? पैसा जर 16 नोव्हेंबर 2008-18 साली, 18 की 17 मला वाटतं की 16ला राज्याच्या देशाच्या पंतप्रधानांनी नोटाबंदी केली, सगळा व्यवहार हा कॅशलेस करायचा म्हणाले, आता कुठेही रोखीनं व्यवहार करायचा नाही म्हणाले. अरे मग हे पैसे येतात कुठून? हे पैसे रोखीनच देत आहेत ना, ह्या नोटाच येत आहेत ना, का हे अकाउंटवर पैसे जे येतात ते व्हाईट कोणाचे येतात? यांच्या व्यवसायातले येतात. कुठून येतात हे पैसे? कुठून येतात हे पैसे? काळा धन बाहेर काढण्याकरता म्हणून त्यावेळेला नोटाबंदी केली ना. हा काळा धन आहे का पांढरा धन आहे? हा कुठला आला काळा धन? आणि म्हणून दाखवायचं एक, बोलायचं एक, सहानुभूती मिळवायची आणि त्याच्या विरोधात उलटच काम करायचं, हे देशामध्ये सुरू आहे. हे देशामध्ये आता सुरू आहे बांधवांनो, भगिनीनो. आणि म्हणून फार वेळ आता घेत नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीला तयार व्हा, खरोखर तयार व्हा. लोकांच्या चांगुलपणाला साथ घाला, लोकांच्या प्रामाणिकपणाला साथ घाला. या अशा पापाच्या पैशाला हात लावून, बरं पैसे वाटप काय थोडंफार पूर्वी पण व्हायचं की नाही व्हायचं? थोडंफार व्हायचं, थोडस, पण ते गरीबाकडे व्हायचं, झोपडपट्टीत व्हायचं. दारू दिली म्हणायचं, मटण दिलं म्हणायचं, थोडेसे पैसे दिले जातं म्हणायचं. आता 10 वर्षामध्ये झोपडपट्टीचं नावच कोण घेत नाही, दारू मटणाचं कोण नावच कोण काय घेत नाही, फक्त काळा धन ह्याच्याशिवाय नावच कोण घेत नाही, खरं सांगायला गेलं तर. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा वाटलं जायचं, पण तरी सुद्धा लोक असे म्हणायचे दिलेत खरे,
पण काय सांगावं, त्याच्याकडनं पण घेतील, माझ्याकडनं पण घेतील, देत आहेत की नाही मतं कोणाला माहित. मग आता ह्यांच्याकडनं घेऊन लोक प्रामाणिक कसे राहतात? हे काळे पैसे घेऊन, काळे पैसे घेऊन प्रामाणिक कसे राहतात लोक? एक तर घेऊच नका हा काळा पैसा. निवडणुकीमध्ये बोललं तर आचारसंहिता भंग. दळला हायकोर्ट तो निवडणूक आयोग. खरं सांगायला गेलं तर आता निवडणूक आयोग म्हणजे ते एका पक्षाचे कार्यकर्तेच झालेत. पण मग ह्यांनी 2 नंबरचे आणलेले पैसे घेऊन तुम्ही ह्यांच्याशी प्रामाणिक का राहता? मला हेच काही कळत नाही. चोराची लंगोटी ज्याला म्हणतात, जळत्या घराचा पेटता वासा म्हणतात, या चोरांची लंगोटी घ्यायची आणि मग ह्यांना मत कशाला द्यायचं? यांना मत का देता? आणि म्हणून बांधवांनो, भगिनीनो, आज जाऊन या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये समाज प्रबोधन करा. लोकांना समजावून सांगा, महिला भगिनींना सांगा, गेल्या निवडणुकीमध्ये हा 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 तुमच्याकरता लढणारा भाव ह्याला पाळलात तुम्ही, पाळलात की नाही? लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी, लाडक्या बहिणी, 3 भाऊ नुसते ओरबडत होते. मला लाडका म्हण, मला लाडका म्हण, मला लाडका म्हण, मला लाडका म्हण. लाडका लाडका केला आणि भावाला माझ्या दोडका करून टाकला. कुठले पैसे? कोणाच्या बापाच्या घरातले पैसे? राज्याची तिजोरी लुटण्याचं काम हे आताचं सरकार करतंय. राज्याची तिजोरी लुटण्याचं काम. हा नवीन फंडा सुरू झालेला आहे. निवडणूक आली की सरकारी तिजोरीतून पैसे वाटायचे आणि सरकारी पैशानं मत मात्र आपल्या पक्षाला घ्यायची. सरकारचा पैसा म्हणजे कोणाचा पैसा? हा सरकारचा पैसा म्हणजे तुमच्या आमच्याकरता टॅक्साच्या रूपाने गेलेला पैसा. टॅक्सच्या रूपाने गेलेला पैसा. एक काळ दुधावर जीएसटी नव्हती, मिठावर जीएसटी नव्हती, तिखटावर जीएसटी नव्हती, दह्यावर जीएसटी नव्हती, कशावरही जीएसटी नव्हती. आता तर सरसकट सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे. अरे माणूस मेल्यानंतर त्याच्यावर जे कफन घालतात त्या कफनावर सुद्धा जीएसटी लावली जाते. आता मध्यंतरी स्लॅब वाईज थोडी कमी केली आहे, परंतु प्रत्येकावर जीएसटी लावला जातो. माझ्या भगिनींनी जर 500 रुपयाची साडी घेतली तर काल परवापर्यंत 18,95 त्या 500 रुपयामध्ये 90 रुपयाचा तुमचा टॅक्स जात होता एका कपड्याच्या पाठीमागे. 1500 रुपये म्हणजे काय झाले? 1500 रुपये वर्षाला 18,000 रुपये. 18,000 रुपयात काय होतं? 1500 रुपयात काय होतं? पण 1500 रुपयाकरता सुद्धा तुम्ही न म्हटलं तरी चोरांच्या हातामध्ये हे राज्य दिलं. चोरांच्या हातामध्ये राज्य दिलं. किती मंत्र्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, किती मंत्र्यांच्यावर महिलांच्या छेडछाडीचे आरोप झाले, किती लोकांच्यावर त्या ठिकाणी सरकारी पैशाच्या लुटीचा आरोप झालाय. सगळ्यांच्यावर झालाय. जे मनानं स्वच्छ नाही, जे व्यवहारानं स्वच्छ नाही, जे चारित्र्यानं स्वच्छ नाही, जे नियतीनं स्वच्छ नाही, ते तुमच्या बरोबर प्रामाणिकपणे काम करतील ही अपेक्षा तुम्ही बाळगताच कशी? ही बाळगताच कशी? सगळ्यांच्यावर आरोप करून आपल्या पक्षात यांना घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि वरती स्वच्छतेचा आळा आणायचा हे शुद्ध ढोंग आहे. आणि म्हणून हे लोक तुमचा फायदा करू शकणार नाही. तुमचा फायदा तुम्हालाच करायला पाहिजे, तुमचं कल्याण तुम्हालाच करायला पाहिजे. आणि त्याकरता म्हणून तुम्हाला माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागच उभं राहिलं पाहिजे. हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? तुमचा स्वाभिमान गेला कुठं? अरे लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करता आणि त्या पुतळ्याच्या कामामध्ये सुद्धा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करता आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीन दोस्त होतो. 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी, 70 वर्षापूर्वी समुद्राच्या किनारी असेल, त्या ठिकाणी प्रतापगडावर असेल, मोठी जिथे हवा पाणी आहे तिथले 100 वर्षापूर्वीचे पुतळे आजही जसेच्या तसे उभे आहेत. आणि तुम्ही 6 महिन्यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांकडून उभा राहिलेला माझ्या छत्रपतींचा पुतळा तो पडला. माझ्या वैभवनी तिथे संघर्ष केला. माझे नेते आदित्यसाहेब ठाकरे तिथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघायला आल्यानंतर काय दादागिरी ही? लाज लज्जा बाळगायला पाहिजे होती की माझ्या राजवटीमध्ये मी ज्या गोष्ट छत्रपतींचं पुतळ्याचं अनावरण केलं, उद्घाटन केलं, तो पडतो. त्याच्याबद्दल लाज बाळगायच्या ऐवजी आदित्य ठाकरेंना या ठिकाणी अडवण्याचं धाडस या लोकांच्या मध्ये हात होते. वैभव त्या ठिकाणी भांडायला राहिला. मी आलो तिथं बघायला. अक्षरशः ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भग्ना अवस्थेतले अवशेष पडलेले बघितले आणि तळपायाची आग मस्तकात गेली. पण माझ्या कोकणी वासियांचा स्वाभिमान कुठे गेला होता?
माझ्या कोकणवासियांचा स्वाभिमान कुठे गेला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात किल्ला आमच्या सिंधुदुर्गामध्ये आहे. कुठे गेला तो स्वाभिमान? कुठे गेला तो अभिमान? की पुढच्या 2 महिन्याच्या मध्ये निवडणूक झाली, त्या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्यांकरता संघर्ष करणारा माझा सहकारी हा वैभव नाईक त्याला पराभूत करता. म्हणजे आमच्याबद्दल तुम्हाला प्रेम राहिलं नाही असं मी समजू शकतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा तुमचा स्वाभिमान, तुमचं प्रेम, तुमची ईर्ष्या, तुमची ऊर्जा मरून पडली की काय? आणि अशा पद्धतीनं समाज जर मलूल झाला तर पुढच्या पिढीला भवितव्य नाही. आणि म्हणून बांधवानं भगिनं अनंत अडचणी आहेत, अडचणी नाही म्हणणार नाही, अडचणी आहेत, पण त्या अडचणीतून मार्ग काढणं महत्वाचं आहे. प्रवाहाबरोबर एवढा मोठा ओंडका वाहत जातो, तो कितीही मोठा ओंडका असला तरी तो प्रवाहाबरोबर वाहत जातो, पण त्याच प्रवाहाच्या विरोधात एवढासा मासा विरुद्ध दिशेनं पोहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याचं कौतुक होते. लक्षात ठेवा, ओंडक्याचं होत नाही कौतुक. आज अख्ख्या एवढ्या आलोय अशा प्रवाहाच्या विरोधात या देशामध्ये कणखरपणे, खंबीरपणे, निर्भयपणे देशाचे पंतप्रधान असतील नाही तर गृहमंत्री असतील याच्यावर कठोर टीका करण्याचं धाडस एकमेव मर्द दाखवतोय, त्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. एकमेव नेता दाखवतोय. काय त्यांना असेल त्रास? त्यांना नको भीती बाळगायला, त्यांना नको चिंता करायला. कोणाकरता कोण लढतंय आणि अशा योद्ध्याच्या पाठीमागे उभं राहणं ही केवळ त्या योद्ध्याची आणि त्या योद्ध्याच्या पक्षाची गरज नाही, तर ती समाजाची गरज आहे, ती तुमची आमची सर्वांची गरज आहे. आणि म्हणून अडचणीवर मात करून जिथे म्हणून त्यांना कुठं पाठिंबा द्यायची वेळ येईल उद्धव साहेबांना, ती पाठिंबा द्या. उद्धव आमच्या वैभव उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची तयारी करा. आणि त्या पंचायत समिती, आता तुम्ही सगळे प्रमुखच लोक, त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये अनंत अडचणीवर मात करून उद्याची जिल्हा परिषद घ्याल की नाही? तयार आहात काय सत्ता बित्ता मंत्री नेते बिते काय बघू नका. मी सांगितलं तुम्हाला 2000 त्यावेळेच्या निवडणुकीच्या 3 निवडणुकांचा किस्सा सांगितला. उभा राहिलो, दिवस रात्र इथं उभा राहिलो. मी काय चिपळूणतून माणसं आणली नव्हती, रत्नागिरीतून माणसं आणली नव्हती. इतकीच माणसं तयार झाली की कोणतरी अन्यायाच्या विरोधात लढतोय, कोणतरी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय, कोणतरी दादागिरीच्या विरोधात लढतोय, कोणतरी गुंडगिरीच्या विरोधात लढतोय. त्याला पाठबळ दिलं पाहिजे. याचा अर्थ समाज आजही जिवंत आहे, जागरूक आहे. समाज पाठीशी उभा राहू शकतो आणि तो समाज आमच्या लोकांच्या मग आमचा वैभव असेल, जिल्हा प्रमुख असतील, आमचे दुधवडकर साहेब असतील किंवा सतीश सावंत असतील, संदेश पारकर असतील, हे सगळे लोक आमच्या महिला भगिनी असतील, या उद्या मैदानात उतरल्या तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल हा आशावाद बाळगतो. जिथे कुठे असू वैभव. आजची केस काय होती? आमची होती. कोणाची होती? तुझ्या विरोधात एसीबीने नोटीस दिली, एसीबीने, बरोबर आहे ना? म्हणून मी असेल, अरविंद सावंत साहेब असेल, मी मुंबईतून आलो. हे प्रेम फक्त शिवसेनेमध्ये मिळतं, बाकी कुठे मिळत नाही. वैभवच्या अंगावर केस गेले, मी कशाला जाऊ तिथं? मी कशाला मोर्चाला जाऊ? मी कशाला वाईटपणा घेऊ? नंतर कधीतरी भेटल्यानंतर अरे वैभव काय करणार, त्याची निघालो होतो पण घरात बायकोन जरा दम दिला म्हणून खाली बसून राहिलो, असं सांगू शकतो आम्ही. पण सांगायची आवश्यकता नाही. आणि म्हणून आम्ही जरी कुठेही असलो तरी जिथे कुठे हाक माराल तिथे आम्ही तुमच्याकरता जातीनिशी हजर राहू हा शब्द देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.